तर सध्या मराठवाड्यातल्या बहुतांश एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळतोय। शासकीय बँका, खासगी बँका आणि पतसंस्थांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कॅश उपलब्ध नसल्यामुळे कॅश काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। नोटांचा तुटवडा, एटीएम मध्ये खडखडा, मराठवाड्यातील बँकांमध्ये नोटांचा दुष्काळ, एटीएम बंद, व्यवहार अडकले। मराठवाड्यातल्या बहुतांश भागातील एटीएम मध्ये सध्या खडखडाट पाहायला मिळतोय। शासकीय आणि खासगी बँकांसह अनेक पतसंस्थांमध्येही कॅशचा तुटवडा आहे। आरबीआय कडून पुरेशी रक्कम मिळत नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगण्यात येत आहे। मला वाटतं सध्या आपण एवढ्या ट्रान्सपरन्सीची वगैरे भाषा करत असतो, तर रिझर्व्ह बँकेनी कस्टमरला कुठेतरी कॉन्फिडन्स देण्याची आवश्यकता आहे की हे असं किती काळ चालेल, की एक 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर। एक कारण असं असू शकतं की रिझर्व्ह बँकेनी ज्या नोटा छापून घेऊन सर्क्युलेशनमध्ये टाकायच्यात, त्यातलं त्यांचं गणित कुठेतरी बिघडलं म्हणून त्या नोटा त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत। संभाजीनगरात दररोज 18 ते 19 कोटी रोख रकमेची गरज आहे, मात्र आरबीआय कडून 9 ते 10 कोटी रुपयांच्या कॅशचाच पुरवठा होतोय। संभाजीनगरमध्ये 500हून जास्त एटीएम आहेत। पुरेशी रक्कम नसल्यानं व्यवहारांमध्ये अडथळे येत आहेत। आता मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे तेही पाहूया। बीड जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून नोटांचा तुटवडा असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। याचा परिणाम थेट एटीएम सेवेवर झाल्याचा आपल्याला दिसून येते। मी सध्या आहे एका एटीएम समोर। आपण जर बघायला गेलं तर हे एटीएम गेल्या 8 दिवसापासून बंद असल्याचे चित्र आहे। यामुळे खातेदारांना स्वतःच्या खात्यात पैसे असताना देखील आपल्याच पैशासाठी दारोदार फिरावं लागतंय। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 3 करन्सी चेस्ट बँका आहेत। या बँकांमधून संबंधित जिल्ह्याला चलनाचा पुरवठा केला जातो, मात्र त्यांच्याकडे देखील अत्यल्प प्रमाणात रोकड असल्यामुळे बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। दैनंदिन व्यवहार करण्यासाठी अनेक यूपीआय ॲपची आता मदत होत असली तरी सुद्धा रोख रक्कम प्रत्येकाला लागतेच आणि हीच रोख रक्कम मागच्या काही दिवसांपासून बँकेमध्ये नाहीये। आपण जर बघितलं तर परभणी शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक एटीएम जे आहेत ते बंद आहेत। ज्या ठिकाणी एटीएम मध्ये मशीन चालू आहेत मात्र तिथं कॅश नाही। आपण जर बघितलं तर आता हे ग्राहक जे आहेत एसबीआयचे ते आलेले आहेत। त्यांनी मागच्या अर्धा तासापासून या दोन्ही एटीएम मशीनवर प्रयत्न करतायत, मात्र त्यांना पैसे काही निघत नाहीयेत। छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीच्या व्यापाऱ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे। हा तुटवडा जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी कॅशचा तुटवडा आहे। बँकेमध्ये पैसा नाही आहे। आम्ही 1 कोटी रुपयाचा चेक फाडल्याच्या नंतर कुठे आम्हाला 50,000 रुपये या ठिकाणी भेटत आहेत। पण आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयाला सांगितलं की लवकरात लवकर कॅशची व्यवस्था करा, अन्यथा याचा व्यापाऱ्याला फटका नाही, याचा शेतकऱ्याला फटका बसायला आहे, सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आणि आमच्या व्यापाऱ्यासंघात शेतकरी उजत करायला। मी स्वतः एक व्यापारी आहे, तर येणारे कस्टमर आम्हाला सांगतात की आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे टाकतो, आम्ही तुम्हाला नगदी देऊ शकतात का? कारण त्यांना दैनंदिन गरजा भागवणे शक्य झालं नाही। आम्हाला पण काही बाबी खरेदी करायच्या आहे, ज्या बाबी आता भाजीपाला घ्यायचा आहे, भाजीपाल्यासाठी कॅशच्या माध्यमातून त्यांना पैसे द्यावे लागतात। पण त्यांना जर आम्ही सांगितलं तुम्ही आरटीजीएस घ्या, चेक घ्या, तर ह्या काही बाबी होत नाहीत। अशा फार अडचणी आहेत। मराठवाड्यातील बऱ्याच शहरांमध्ये एटीएम मशीनच्या स्क्रीनवर या मशीनमधून पैसे निघू शकत नाहीत असा मेसेज दिसतोय, तर काही ठिकाणी एटीएमची शटर्स बंद आहेत। आता ही परिस्थिती कधी बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कृष्णा केंडे, ABP माझा, संभाजीनगर।